हॅलो गाईज, आज आपण चिकनची रेसिपी बघूयात। मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे, म्हणजे तसं थोडंसं जास्तच आहे अर्धा किलोपेक्षा। मॅरिनेशनसाठी दही घेतलं आहे आणि इथे मी 4-5 ग्रीन हिरव्या मिरच्या आहेत, कोथिंबीर, आलं, लसूण याची पेस्ट करणार आहे आणि हळद वगैरे सगळं लावून मॅरिनेट करून ठेवणार आहे चिकन एक 15-20 मिनिटासाठी। वाटून घेतलं आहे मी सगळ्या गोष्टी। आता ह्याच्यामध्ये मी ॲड करते दही 2 चमचे। ह्याच्यात मी दही टाकलंय तर आता मी टोमॅटो नाही वापरणार। जिरे पावडर, मॅरिनेशन करताना मी थोडे जिरे पावडर टाकते, नंतर परत मी तेलावर फोडणी देईल तेव्हा थोडे सगळे मसाले परत टाकणार आहे। धणे पावडर थोडी, थोडीशी हळद आणि मीठ। हलकासा गरम मसाला थोडासा। आता हे मी मस्तपैकी सगळं मिक्स करून घेतले। मिक्स करून झालेलं आहे। आता पूर्ण झाकून छान होतंय तोपर्यंत आपण वाटण करून घेऊ। आता मी ह्याच्यात आलं, लसूण आणि कोथिंबीर नाही टाकलेली, फक्त कांदा थोडा तेलावर शॅलो फ्राय करून घेतलाय आणि इथं सुकं खोबरं भाजून घेतलंय। वाटण करून घेते। तसं मॅरिनेशन आपण जास्त वेळ ठेवलं तरी चालेल, अर्धा तास 1 तास। जेवढं मॅरिनेशन जास्त होईल तेवढं चिकन जास्त छान होईल आणि पटकन शिजेल। माझ्याकडे आता वेळ कमी आहे, उशीर झाला आहे, त्यामुळे मी 20-1 मिनिटच फक्त मॅरिनेशनला ठेवते। वाटण बारीक करून घेतलं, 15-20 मिनटं झालीत आपली। आता हे मॅरिनेशन केलेलं आपण घेऊयात आणि करूयात आता चिकन। नॉर्मली मी नेहमी आलं, लसूण, कांदा, खोबरं, कोथिंबीरचं वाटण करून करत असते। आज थोडंसं ग्रीन वाटण लावून करते चिकन, बघू कसं होतं आहे। तेल गरम करत ठेवलं आहे मगाशीच, तापलं तेल, हिंग टाकून घेते। थोडंसं हिंग टाकलं। आता कांदा आणि खोबरं त्याचं वाटण टाकून घेते। तेलामध्ये वाटण चांगलं परतून घेते। मी सगळं नाही वाटण टाकलं, थोडं कमीच वाटण टाकलं, थोडंसं ठेवलं आहे। आता सगळे थोडे थोडे मसाले टाकून घेते मी। मग असे मी टाकले होते धने जिरे पावडर, पण तरी थोडंसं टाकणार आहे, स्प्रिंकल करणार आहे। गरम मसाला 1 चमचा टाकलाय मी गरम मसाला। यावेळेस मी तांबडं तिखट कमी टाकणार आहे, कारण त्या मॅरिनेशन करताना आपण हिरवं वाटण लावलं, त्याच्यात हिरव्या मिरच्या आहेत, थोडं तिखट हे आहे। 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकते। छोटा चमचा आहे, जास्त तिखट नाही टाकलेलं मी, छोटा चमचा आहे। आणि कलरसाठी थोडं काश्मीरी लाल मसाला टाकते, अर्धा चमचा फक्त टाकला, मी जास्त नाही टाकलेला। थोडं तेल सुटस्तोपर्यंत परतून घेते मी हे
आणि नंतर मॅरिनेशन केलेलं चिकन टाकणार आहे. चिकनला पाणी सुटेल त्याच्यावर थोडंसं मी वाफेवर शिजवेल आणि वरती झाकण मारून त्याच्यात पाणी टाकेल. बघा कसं कलर आलाय. यावेळेस खूप रेडिश असं नाही केलेलं, झणझणीत असं नाही करत. बघूयात आपण. 5 मिनिटं झालेत. कसा दिसतोय कलर आणि तेल सुटलंय का, पाणी सुटलंय का. हे बघा चिकनला पाणी पण सुटलंय, थोडंसं कडेकडेने तेल सुटलंय. एकदा हात मारते मी, हलवून घेते चिकन. मी अजून याच्यात पाणी अजिबात टाकलेलं नाहीये, पण मी पाणी टाकणार आहे थोडं, भाताबरोबर पण खायला होईल. असं शिजवलं तर सुक्क छान लागेल, पण सारखंच सुक्क होत असतं आमच्याकडे, त्यामुळे थोडंसं मी मीडियम करणार आहे. पाच मिनिटं झाले, अजून थोडा वेळ 5 मिनिटं ठेवूया झाकण. परत 5 मिनिटांनी दाखवते मी तुम्हाला. वास तर खूप छान सुटलाय. झालेत अजून परत 5 मिनिटं. बघूयात आपण परत. बोलताना माझं काही चुकत असेल तर मला थोडंसं समजून घ्या. आत्ताच मी रेसिपी टाकायला लागली आहे. ही माझी 2-3 रेसिपी असेल. आमरस मी शॉर्टमध्ये टाकलेले आहेत 1-1 मिनिटाच्या ह्याच्यात. हे बघा पाणी अजिबात टाकलं नाही आहे, पण इतकं मस्त ग्रेव्ही झाली आहे ना. आणि खरंच आलं, लसूण, अद्रक, कोथिंबीरचा स्मेल इतका छान येतोय. तुम्ही एकदा करून बघा. आणि या रेसिपीला नाव पण कमीच द्या. सिंपल रेसिपी आहे चिकनची. असंच ठेवलं ना तरी सुद्धा खूप छान वाटेल खायला चपाती बरोबर. पण आम्हाला राईस बरोबर पण पाहिजे रस्सा, म्हणून मी पाणी टाकणार आहे थोडं. गरम झालेलं पाणी चिकनमध्ये टाकते. गॅस थोडा मोठा करते आणि एकदा पूर्ण चिकन हलवून घेते. बोलताना काही माझ्याकडनं चुकत असेल तर थोडंसं प्लीज समजून घ्या. एक 10 मिनिटं थोडं मीडियम, म्हणजे बारीक नाही, थोडं मीडियम फ्लेमवर मी शिजून देणार आहे चिकन. चिकन तसं लवकर शिजतं पटकन. 10 मिनिटं बारीक गॅसवर झालेलं आहे झाकण मारून. आता थोडं पाणी टाकलं आहे. बाहेर बघा किती आभाळ आलंय. सध्या रोज पाऊस पडतोय पुण्यामध्ये, रोज सगळीकडेच पाऊस चालू आहे. आणि आता सुद्धा बारीक बारीक चालू आहे भरपूर. तुम्हाला दिसणार नाही व्हिडिओमध्ये. झालं का खेळून? जेवायचंय आता. जेवायला यायचंय 15 मिनिटांनी लगेच. मित्राला घेऊन आल्या. बिल्डिंग मध्येच राहतो आपण. पावसात भिजू नकोस, पार्किंग मध्येच खेळ. मस्त कलर आलाय.
भात करून झालाय, चपात्या पण झाल्या, फक्त चिकन शिजलं की जेवायला बसणार आहे आम्ही. तुम्ही पण या जेवायला. ते कसं परत आता पाऊस यायला लागलाय थोडा थोडा. दिवसभर चालू आहे, रात्री पण चालू असतो, दिवसभर चालू आहे. इथे थोडेसे प्लांटेशन केले, इथे तुळस आहे, इथे विड्याच्या पानाचं लावलंय झाड, पण आता उन्हामुळे थोडंसं परत खराब झालं होतं, ते कटिंग केलं. हा मोगरा आहे, इथे कढीपत्ता लावलाय. बघू चिकन शिजलंय का. गरम आहे जरा. शिजलंय चिकन, गरम आहे. हे बघ आई, शिजलंय का. गरम आहे. आई बघतीये शिजलंय का. खाऊन बघ ना थोडंसं. शिजलंय. अगं इकडे बघ की. चिकन शिजलंय आई बोलली, तरी पण मी 1-2-3 मिनिटं ठेवते. हे बघा रस्सा मस्त उकळतोय. खूप पण नाही मी केला रस्सा. सिया आलीये खेळून, भूक लागली असेल हो ना. आलीये सिया, बघते शिजलंय का, भूक लागली तिला. बस अशा प्रकारे माझी चिकनची रेसिपी, चिकन रस्सा डन आहे.